अभ्यास केला नाहीस तर डबक्यातला बेडूक बनून राहशील. लहानपणापासून गोपाळ त्याच्या वडिलांकडून हेच ऐकत आला होता, कारण त्याचं मन अभ्यासात अजिबात लागत नव्हतं. म्हणूनच तो इतर मुलांपेक्षा अभ्यासात खूपच मागे होता. बघता बघता गोपाळ मोठा झाला. त्याच्या वडिलांचं निधन झालं, त्याचं लग्न देखील झालं, पण त्याच्याने अभ्यास कधीच झाला नाही, ज्यामुळे त्याच्याकडे कुठलंच काम नव्हतं आणि त्यांना खूपच बिकट परिस्थितीत जगावं लागत होतं. अख्खा दिवस झोपलेले असता, काही काम दाम सुद्धा करत नाहीत. अगं हे काय करतेस? तुम्ही असं काही काम का करत नाही ज्याने काहीतरी मिळकत मिळेल, कमीत कमी घरात अन्न तरी येईल. दुसऱ्या दिवशी गोपाळ आंघोळ वगैरे आटपून कविता लिहिण्यासाठी झाडाखाली बसला. मात्र अभ्यास तर त्याने केलाच नव्हता कधी, म्हणून तर त्याला कविता तर सोडा, एक शब्द देखील सुचत नव्हता. तेवढ्यात त्याचं लक्ष तलावाच्या काठी असलेल्या एका डुकरावर गेलं, जो जोर जोरात स्वतःची पाठ एका झाडावर घासत होता. त्याला पाहताच गोपाळ म्हणाला, एवढं जोरात घासल्याने प्राण संकटात सापडू शकतात. वा 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 वा, काय कविता आहे? एवढं जोरात घासल्याने प्राण संकटात सापडू शकतात. ही कविता तर महाराजांना नक्कीच आवडेल. आणि ह्याच ओळीला त्याने कविता समजून एका पानावर लिहून काढलं. आता माझी कविता जाऊन महाराजांना ऐकवतो. जर कविता ऐकवल्याशिवाय माघारी गेलो तर माझी पत्नी मला खूपच ओरडेल. एखादा उपाय करायला हवा. माझ्याकडे महाराजांसाठी एक महत्वाचा संदेश आहे. काही करून तुम्ही हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवाच. शिपाई गोपाळने सांगितल्याप्रमाणे ते पान महाराजांच्या उशीजवळ ठेवून आला. सकाळी महाराज उठले तेव्हा एक न्हावी त्यांची हजामत करण्यासाठी तिथे आला होता. राजाची हजामत करण्याआधी न्हाव्याने धार वाढवण्यासाठी वस्त्रात दगडावर घासायला सुरुवात केली. तेवढ्यात राजाची नजर त्या पानावर पडली आणि त्यांनी पान उचलून ते वाचलं. एवढं जोरात घासल्याने प्राण संकटात सापडू शकतात. असं दिसतंय की हा एखादा गुप्त संदेश आहे. नक्कीच हा दुष्ट माझी हत्या करण्यासाठी हा वस्त्रा एवढ्या जोरात घासतो आहे. अटक करा ह्याला, हा माझे प्राण घ्यायला आला आहे. महाराज, मला क्षमा करा. हे सगळं मी शेजारच्या राजाच्या म्हणण्यानुसार केलं. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.